परंतु अमर 11 या संघाने जवळजवळ 2.5 ओव्हरमध्ये हा सामना संपन्न केला. म्हणजे कौतुक करावं लागेल अमर 11 या संघाचं, संपूर्ण टीम ग्रीन आर्मी. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम कोळेश्वर कोळीवाडा याच पनवेल परिसरातील नक्कीच हे संपूर्ण कोळी बांधव आज संपूर्ण आपला नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून मात्र आज मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये आपला बोलबाला करण्यासाठी दाखल झाले. तर त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि मॅचला करूया सुरुवात. पहिल्या इनिंगचा पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती स्वतः टीम कॅप्टन अर्थातच यंग टॅलेंट हर्षद आलाय, ज्याने पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेस केलं. अर्थात तसं मग पाहिलं तर जवळजवळ रायव्हल्स या संघाविरोधात 5 षटकांचं ते 5 रनांचं ते ओव्हर 5 धावांचं ते शतक अप्रतिम इम्प्रेस केलं. आणि त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला अर्थातच राहुल, टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाचा. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या मॅचला लगेच सुरुवात करायची, ज्या ठिकाणी सलामीची जोडी अर्सलान आणि जईब ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कोळेश्वर कोळीवाडा या संघाचा टीम कॅप्टन हर्षद आणि स्ट्रायकर एंडला टीम कॅप्टन जर आपण पाहिलं तर अर्सलान. हे बॅटल बघण्यासारखं असेल. व्हेरी फर्स्ट बॉल, पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल अप्पर कट केलाय, बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, 1 बाउन्स ओव्हर द रोफ. त्या ठिकाणी मिळतील धावा 4. येतोय हा क्वार्टर फायनल नंबर 4चा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरुवात जर आपण पाहिलं तर पंच इशारा काय देत आहेत. अर्थातच ह्या 4 धावा मिळतील. थोडंसं स्पीडअप करा कोळीवाडा टीम, आपणास मी विनंती करेन. खास करून जास्त टीम मीटिंग नका घेऊ, वारंवार आपणास सूचना केल्या जातात. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न खूप चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण त्याला पाहिलं, कौतुक करावं लागेल. यज्ञेश अगदीच गोलंदाजी देखील इम्प्रेसिव्ह केली, बॉलिंग देखील इम्प्रेस क्षेत्ररक्षकामध्ये देखील नक्कीच चांगला कारनामा. आणि यावेळेस आपण पाहिलं तर टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे, अगदी शफल झाले आणि जईबच्या बॅटमधून येतोय हा टावरिंग 6. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, हर्षदच्या विरोधात येतोय हा दमदार पॉवरफुल षटकार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग. शफल झाले, ऑफस्टिकला रूम बनवला, जागा बनवली आणि जागा बनवत असताना चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे, ज्या ठिकाणी षटकार आला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 11 या आकड्यावरती. डबल डिजिटमध्ये 11 धावा. 11 ऑन स्कोरबोर्ड. विदाउट लॉस, एकही गडी बाद झाला नाही आहे. आज जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जय बजरंग चॅलेंजर पारगाव इम्प्रेस केलंय संपूर्ण टीमने. यावेळेस अकुळ ऑन साईडला मोठा फटका, अगदी क्षेत्ररक्षक प्रेक्षकांच्या भूमिकेतच आपल्याला आता पाहायला मिळतील. त्यांच्या डोक्यावरून बॉल चालला सीमारेच्या पलीकडे. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आक्रमक आणि त्याच्यानंतर क्लासिकल फटका आलाय, तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत असणारा हा चौकार. अप्रतिम टायमिंग, लेन देखील अप्रतिम. जसा मात्र बॉलचा टप्पा पडला तसं ऑन द राईज बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या जवळ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 30 लाईन, ते क्षेत्र आणि आवडत्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र नक्कीच स्वतःला प्रूफ करून दाखवावं लागलं. आणि आता स्वतःला सिद्ध करत असताना मात्र क्षेत्ररक्षक देखील शर्तीचे प्रयत्न करत होते, परंतु त्याच्या प्रयत्नात कुठेतरी मागे पडले. या षटकामध्ये जवळजवळ आल्यात पहिल्या 5 चेंडूवरती धावा तब्बल 19. अंतिमचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मॅचला आता मजा येईल. अमर 11 विरुद्ध कोळेश्वर कोळीवाडा. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, टोकरसन यॉर्कर, अगदीच खोलवर पद्धतीचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. शेवटचा चेंडू अगदीच डॉट बॉल आलाय, म्हणजे शतकाची देखील होते समाप्ती. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 1 षटका अखेरीस बिनबाद 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोरबोर्ड. विनंती असेल कोळेश्वर कोळीवाडा टीम, आपणास सोन्यादादा विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. हर्षदादा विनंती असेल आपणास देखील लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या.
कारण की आपल्याला अजून सामने संपन्न करायचे, त्यामुळे तुमचं सहकार्य करा. पंच आपणास देखील विनंती करेन जितक्या स्पीडअप करता येईल तितक्या स्पीडअप करून लगेच सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय भूषण. अगदीच इम्प्रेस केलं पहिल्या मॅचमध्ये रायव्हल्स संघाच्या विरोधात, ज्या ठिकाणी पहिल्या 3 षटकामध्ये जवळजवळ धावा आल्या, परंतु धावांना मात्र नक्कीच लगाम लागवण्याचा प्रयत्न. आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये सन्माननीय पाहुणे दुपारच्या सत्रामध्ये याच पनवेल विभागातील माजी नगरसेवक जर आपण पाहिलं तर सन्माननीय अजय भैरा साहेब आज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिलेत. त्यांचे आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. अगदीच प्रवीण दादांच्या विनंतीस मान देऊन हे संपूर्ण मान्यवर अतिथी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत, तर त्यांचा नक्कीच मान सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त जरूर करणार आहोत. आम्ही खूप आभार व्यक्त करू अजयजी भैरा साहेबांचं. याच विभागातील माजी नगरसेवक आहेत. लोअर फुल टच बॉल अगदी टर्न झाले, गॅप खूप मोठे आहे, त्या गॅपला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येत आहेत आणि फील्ड करत असताना जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. प्रेक्षक विनंती करेन की आपण थोडेसे इकडे या. प्रेक्षक विनंती करेन आपण थोडेसे कॉर्नरला या, त्या ठिकाणी बाउंड्री लाईन आहे, त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा ही विनंती. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण युवकांचं नेतृत्व युवा सेना नेते सन्माननीय जर आपण पाहिलं तर पवन जाधव साहेब आज या ठिकाणी प्रामुख्याने सदिच्छा भेट आणि त्याचं स्वागत केलंय ते म्हणजे षटकाराने. आणि अर्थातच आपण पाहिलं तर त्यांची उपस्थिती अगदी संपूर्ण युवकांना एकत्रित घेऊन आज युवा सेनेचे प्रामुख्याने नेते आहेत पवनजी जाधव साहेब आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. आणि जशी त्यांची एंट्री झाली तसं आपण पाहिलं तर षटकार आला, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 षटका अखेर 2 चेंडू अखेरीस 26 या आकड्यावरती. अंतिमचे 4 बॉल अचूक टप्प्यावरती टाकावे लागतील. येस आयवा कॅच साठी कॅश प्राइज आहे, म्हणजे त्या अंकलला विनंती करेन की या आपण आयवा कॅच साठी 100 रुपयांची कॅश प्राइज. सुफियान पटेल सर या 100 रुपयांचा कॅश प्राइज आयवा कॅच साठी. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंचांचा बोट आकाशात जाण्याच्या आधीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती एक चांगल्या खेळाडूची एक चांगली निशाणी. अर्थातच जईब बाद झालाय. विकेट क्रमांक 1 अमर 11 या संघाला धक्का क्रमांक 1 जईबच्या स्वरूपात. बॅट्समन बॅक टू द डगआउट. 3 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 26. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 सीझन नंबर 5 या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय प्रवीण पोपटराव जाधव पनवेल शिवसेना शहर प्रमुख यांच्या माध्यमातून आयवा कॅच साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. सुफियान पटेल कॅप्टन कूल म्हणून आपण त्यांना पाहतोय याच विभागामध्ये. सुफियान पटेल आयवा कॅच, कौतुक करावं लागेल सुफियान पटेल यांचं. आयवा कॅचचे मानकरी राहिले. 100 रुपयांचा कॅश प्राइज. प्रेक्षकांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय गुलाम. खूप जास्त शफल झाले, फटका बसलाय, अतिरिक्त उचली ऑन साइडला खेळायचंय. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 2 चौथे पतन. धक्का क्रमांक 3 टीम अमर 11 या संघाला मिळतोय. दुसरा हदरा. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. बॉलर इज ऑन हॅट्रिक. आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे अर्थातच टीम कोळेश्वर कोळीवाडा विरुद्ध खेळत असताना रायवल संघाच्या समीरची. परंतु आता दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल की काय ते नक्कीच पाहावं लागेल. परंतु नक्कीच अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती दिलेत. नाव आहे ते म्हणजे भूषण. अगदीच अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या 2 चेंडूवरती कुठेतरी धावा आल्या, त्यानंतर स्वतःला सावरलं, थांबवलं आणि स्वतःला मात्र निर्णय घेण्यास भाग पडलं की प्रतिस्पर्धी बॅट्समनला मात्र मला परतवायचं. ते करून देखील दाखवलं. यावेळेस आतली कडा आणि बॉल चला शॉर्ट फाईन लेग दरम्यान
त्या ठिकाणी मिळते फक्त आणि फक्त एक सिंगल. अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे. तत्पूर्वी टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे अर्थातच 27 या आकड्यावरती. 27 धावा. संपूर्ण कोळेश्वर कोळीवाडा संघाचं गाव आज संपूर्ण गाव मात्र एकत्र आलंय आणि आपल्या संघाला मात्र प्रोत्साहित करते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपूर्ण युवकांना मात्र एकत्रित घेऊन सन्माननीय पाहुणे युवा सेनेचे प्रमुख नेते कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सन्माननीय पवन श्रीधर जाधव साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहील. यांच्या उपस्थितीमध्ये सामना देखील बेमिसार आणि दमदार रंगतोय कॅप्टनच्या विरोधात आणि कॅप्टनने मात्र लगावलाय हा चौकार 4 या धावसंख्येसाठी. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच विभागातील प्रामुख्याने जिल्हा अधिकारी परागजी मोहिते साहेब त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. अतिथी देव भव. अर्थातच पाहुणे आज या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी या संपूर्ण भगवमय वातावरणामध्ये उपस्थित राहिलेत तर आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. या स्पर्धेनिमित्ताने 2 षटकांचा संबंध झाले म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. चल टीम मिटिंग नका घेऊ विनंती आहे. कोळेश्वर कोळीवाडा टीम विनंती करेन. आतापर्यंत 31 तर लागलेत. तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 18 चेंडू आणि 34 या धावसंख्येवरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 35 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे ते म्हणजे टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाला. तर आपण आमच्या इनिंग ब्रेक्समध्ये मुख्य व्यासपीठावरती पाहुणे आमच्या अगदीच मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संपूर्ण युवकांना एकत्रित घेऊन
आणि अर्थातच युवकांना चांगला मार्ग दाखवत असताना आज युवा सेनेचे प्रमुख नेते कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सन्माननीय श्री पवन श्रीधर जाधव साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा आपण अगदीच सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय प्रवीण जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करू. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेची आठवण भेट आणि संपूर्ण मराठी बांधवांना एकत्र ठेवण्यासाठी ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र प्रयत्न केले आणि त्यांच्या अगदीच आठवणींना उजाळा देत असताना मात्र ही स्पर्धा बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 सन्मान चिन्ह देऊन आपण या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण सन्मान करत आहोत. युवा सेनेचे प्रामुख्याने कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्याचे पवन श्रीधर जाधव साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने याच विभागातील तर कोळीवाडा टीम विनंती असेल आपली सलामीची जोडी पाठवा. आपण भरपूर वेळ घेत आहे. कोळेश्वर कोळीवाडा टीम विनंती आहे आपणास आपली सलामीची जोडी पाठवायची आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती पराग मोहिते साहेब ते देखील उपस्थित आहेत. याच विभागातील प्रामुख्याने जिल्हा अधिकारी देखील आहेत आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने जर आपण पाहिले तर दुपारच्या सत्रामध्ये अलंकारजी महाजन साहेब देखील उपस्थित राहिले. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत करत आहोत. आगतम सुस्वागतम अतिथी देवो भव. तर सोसायटी पनवेल टीम कॅप्टन आणि त्याचप्रमाणे मुस्तफा रॉयल MCCA टीम कॅप्टन विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मुस्तफा रॉयल्स MCCA आणि सोसायटी पनवेल दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी हा सामना संपण्याच्या आधी उपस्थित राहा, संपर्क साधावा विनंती करेन मी. सोसायटी पनवेल या संघाचा टीम कॅप्टन आलेला आहे. तर मी मुस्तफा रॉयल MCCA या संघाचे टीम कॅप्टनला विनंती करेन की आपण देखील आपली उपस्थिती दाखवा ही विनंती आहे. चला विनंती आहे स्पीडअप करून घ्या. पंच आपण देखील लगेच सामन्याला सुरुवात करून घ्यायची. ज्या ठिकाणी 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा तो म्हणजे टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाला अमर 11 जर आपण पाहिले तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. लवकर मॅच चालू करा, अजून 4 मॅचेस आहेत. अंपायर तर शुभम माळी आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रोहित पाटील विनंती असेल आपण ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आहात. जर आपण जितका लवकर सामना चालू करून घ्याल ना तितका लवकर नक्कीच चांगलं असेल. तर मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर अर्सलन स्वतः टीम कॅप्टन आणि स्ट्रायकर एंडला मोस्ट एक्सपेन्सिव्ह मॅन सोनिया यावेळेस फॉलो थ्रू मध्ये अचूक कॅरी केले चेंडूला. कौतुक करावं लागेल. असे अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला सावरत असताना चेंडूला अडवणं हे खूप कठीण असतं आणि ते करून दाखवलं. अगदीच स्वतःला सावरलं, चेंडूला देखील अडवलं आणि धावा देखील वाचवल्यात. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाला नक्कीच या 35 धावा काढायच्या असतील ना तर अनेक गोलंदाजाच्या सामोरे जाऊन मात्र आपला बोलबाला करून दाखवावा लागेल. तो करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली उतरले. यावेळेस फटका तर फसलाय. डीप बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट रिझनमध्ये कॅच होते. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जितो मॅच. कॅच सुटली याचा भुगदंडा नक्कीच पुढच्या काही चेंडूवरती पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं तर एक कॅच महत्वाची राहिली. तर मी विनंती करेन प्रेक्षकांना आपण बॅनरच्या समोरून थोडंसं साईडला व्हा विनंती असेल.
व्हॉलेंटियर्स विनंती करेन की आपण जर उपस्थित असेल तर त्या प्रेक्षकांना थोडंसं बाजूला करा. थोडंसं आपण बॅनरच्या समोरून साईड लावा, बस बाकी काही नाही. यावेळेस फटका बसलाय बिहाइंड स्टंप. क्षेत्ररक्षक अगदीच एक हातामध्ये झेल घेण्याच्या प्रयत्नात राहिले, परंतु कॅच होते. ड्रॉप. पकडो कॅचर जितो मॅच. अनेकांच्या कॅचेस सुटलेत, यात चुका मागड्या पडतील. 2 कॅचेस तर डेफिनेटली सुटलेत. एक कॅच सोन्याची सुटली, दुसरी कॅच राहुलची. परंतु राहुल आहे तो म्हणजे अर्थातच पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, आणि त्याची कॅच सोडणं हे दुर्मिळ बाब आहे. 3 चेंडू अखेर 1च धाव. ज्या राहुलने जर आपण पाहिलं ना तर वैयक्तिक 31 धावा लगावल्या बॅटिंग करत असताना, तोच राहुल, आणि त्याचीच कॅच सुटल्या. आणि कॅच सुटल्यानंतर मात्र काय घडेल पुढच्या चेंडूवरती, त्याचा रिझल्ट काय येईल ते नक्कीच पाहावं लागेल. थोडासा मात्र नक्कीच उच्च श्वास घेऊन मात्र नक्कीच आता काय घडेल मैदानाच्या आतमध्ये ते पाहावं लागेल. पहिल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच राहुल. गोलंदाजी मार्क स्वतः टीम कॅप्टन अर्सलन. यावेळेस मात्र मोठा धमाका, मोठा फटका. पुन्हा एकदा संधी मिळाली. झेल खाली क्षेत्ररक्षक जईब कुठलीच चुकी करत नाहीये. विकेटचं होते पतन. धक्का क्रमांक 1 टीम कोळेश्वर कोळीवाडे या संघाला मिळतोय. राहुल अगदी स्वस्तात परतलाय. अगदीच आपल्या संघासाठी मात्र नक्कीच कुठलंही मात्र काम करता न येता मात्र लवकर परतलाय राहुल. बॅक टू द डगआउट. आता मात्र कुठेतरी प्रेशर असेल, दबावाखाली आता खेळावा लागेल. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की कधी काटा बदलेल ना ते सांगता येणार नाही. जोपर्यंत अंतिमचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र कुठल्याच गोष्टीचा निकाल आपल्याला लावता येणार नाही. त्यामुळे अंतिमचा चेंडू पडतोय ना तोपर्यंत वाट पाहावी लागेल. घड्याळांचे काटे ज्या प्रकारे ते बदलतात तसं क्रिकेटचा खेळ देखील बदलत असतो, त्यामुळे बदलावं लागेल. आता कोळेश्वर कोळीवाडे या संघाला आपल्या टीमचा टोटल ज्या ठिकाणी फक्त 4 चेंडूवरती 1च धाव त्या ठिकाणी मिळाली, म्हणजे 1 या धावसंख्येने टीमचं अकाउंट ओपन केलंय. त्यामध्ये ती 1 धाव काढली आहे ती म्हणजे सोन्याने. परंतु आता आलाय तो म्हणजे नरेश. ज्या नरेशने मात्र इम्प्रेस केलं, जवळजवळ अंतिमचं शतक पहिल्या इनिंगमध्ये हाताळलं आणि त्यामध्ये 3च धावा खर्च केल्या आणि 3 डॉट आणि 1 विकेट घेतली. तोच नरेश आलाय बॅटिंग करण्यासाठी. अमर यावेळी सफलिक केलंय. अगदीच सुईमधून धागा वोवावा ना तसा मात्र हा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून निघून चाललाय. अगदीच मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे. 4 धावा. टीमची धावसंख्या 5. जर ही मॅच जिंकायचं असेल ना तर नरेश याची महत्त्वाची भूमिका असेल आणि सोन्या त्याला साथ कशी देईल ना हे नक्कीच पाहावं लागेल. अगदी जसं म्हटलं जातं मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. परंतु कोण उभं राहील आणि कोच सामना फिनिश करेल ते पाहावं लागेल. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. अंतिम बॉल. यावेळेस डाव्या स्टिकच्या बाहेर पंच आपल्यापर्यंत टर्न झालं. रोहित पाटील यांचा इशारा येतोय. येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 धावा. 1-1 धाव काढणं महत्वाचं आहे. 1-1 मोठा फटका कुठे ना कुठेतरी मात्र टीमच्या टोटलला एक वेगळा आकार निर्माण करेल. परंतु आकार आणि उकार देण्यासाठी मात्र नक्कीच कोणाची ना कोणाची तरी गरज असते. ती गरज मात्र आता असेल ती म्हणजे नरेश याच्याकडून. परंतु यावेळेस काय घडते, खूप चांगले क्षेत्ररक्षक. एकदा टाळ्या होऊन जाते क्षेत्ररक्षकासाठी. त्याला माहित आहे की बॉल फ्लाईट आलाय त्यामुळे झेल होऊ शकत नाहीये, तर आपण नक्कीच चेंडूला स्टॉप करावं आणि त्यावरती मात्र 2 धावा तर डेफिनेटली वाचवल्या. 2 या धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील होत्या. म्हणजे कोळेश्वर कोळीवाडे या संघाचं टोटल जाऊन पोचले 1 शतका अखेरीस 8 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 27 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. मॅचच्या अगदी जवळ जायचं असेल ना तर मोठमोठे फटके डेफिनेटली तुम्हाला खेचावे लागतील. सोन्या आणि नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर डेफिनेटली आहे. नेहमी गोलंदाजी मार्कवरती जईब, ज्याने बॅटिंग करत असताना वैयक्तिक 20 धावा लगावल्या, तो जईब गोलंदाजी मार्कवरती आलाय. तर मुस्तफा रॉयल MCCA टीम कॅप्टन विनंती असेल जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच यायचं आहे. मुस्तफा रॉयल्स MCCA टीम कॅप्टन विनंती असेल आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच उपस्थित राहा.
विनंती आहे. यावेळेस फ्लिक केले डाऊन दी बॉल. अगदी क्षेत्ररक्षक येत आहेत, फीड करतायत. एक रन तर कंप्लीट केली. दुसऱ्यासाठी मात्र मानस दाखवलं होतं, परंतु धाडस राहिलं नाही, कारण की ठाऊक आहे अचूक थ्रो येऊ शकतो. तो आला देखील आहे. एक धाव तर कंप्लीट झाली, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 11 चेंडू आणि 26 धावा. मॅचला मजा येईल. स्ट्रायकर नरेश. जई ब्राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस टायमिंग चांगलाय, मिडलिंग चांगलाय, बॉल निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. दन 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 दन. अगदीच मोठा फटका. मिथिल धावासा येतोय. षटकार बॅट्समन नरेश बॅटमध्ये. अप्रतिम फटका. ऑन दी राईज, ऑन दी अप. अगदीच फेकून दिलं. स्वतःला सावरलं. स्वतःला मात्र अगदीच जज करत असताना मात्र मी करू दाखवू शकतो, त्याने ते करून दाखवला. छोटा पॉकेट आणि बडा धमाका. मोठा धमाका आला तो म्हणजे 6 या धावसंख्येसाठी. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15. येस, थँक्यू दादा. 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा 30 दिशा, तेच क्षेत्र, 30 मुवमेंट आणि तोच फलंदाज आणि तोच गोलंदाज. त्याच्या विरोधात बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार. मित्या धावा 6. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे आतापर्यंत 21 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही करायच्यात 9 चेंडू आणि 14 धावा. ज्या ठिकाणी 27 पाहिजे होत्या त्या ठिकाणी आता जवळ येऊन पोहोचल्यात. म्हणजे 9 चेंडू आणि 14 धावा. एकच आता मनामध्ये चाललं असेल की अगदीच ज्या प्रकारे पुस्तकांची पानं पलटतात ना, तसं मात्र तर गेमला पलटवायला सुरुवात केली आहे आणि आता मात्र प्रतिहल्ले केले जातील. यावेळी शफल झाले, जागा बनवली, रूम बनवला ऑन साइडला. एकदा जोरदार डाळ्या होऊन जाऊ द्या आजच्या या दिवसातील आणि या संपूर्ण स्पर्धेतील 3री षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे नरेश, ज्याचं काम आहे अगदीच प्रेक्षकांना हवेहवेसं वाटणारा बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना बॅक टू बॅक 3 षटकार, 27 धावा लगावल्या टीमच्या टोटलवरती. आणि आता जर आपण पाहिले तर वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय ते म्हणजे 24. कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक. कोळेश्वर कोळीवाडे या संघाला मात्र नक्कीच जिंकून द्यायचं काम. आणि आता एकदा जोरदार टाळा होऊन जाते, परंतु एलिव्हेशन आणि लांबी आणि उंची थोडीशी कमी पडली, पण बॅटिंग आवडली असं तर एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या नरेशची. अगदी छोटा पॉकेट आणि बडा धमाका. वैयक्तिक 24 धावा. अगदीच होत्याचं नव्हतं मात्र करून दाखवलं. आणि जोपर्यंत तुमचं खंबीर मन असेल ना तर तुम्ही काही करू शकता आणि तोच मात्र करून दाखवलं. अगदीच ज्या ठिकाणी 27 पाहिजे होत्या त्या ठिकाणी मात्र आता पाहिजेत 7 चेंडू आणि 8 धावा. जोपर्यंत मैदान सोडत नाही तोपर्यंत मात्र टाळ्या या नरेशसाठी वाजल्या पाहिजेत. एकदा बॅटिंग तर अप्रतिम राहिली कोळेश्वर कोळीवाडे या संघाकडून. अप्रतिम बॅटिंग, कौतुक करावं लागेल. खूप चांगला परफॉर्मन्स, इम्प्रेस केलं संपूर्ण ग्रामस्थांना, संपूर्ण गावकरी मंडळी. आज मला माझ्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी कशाला आले आहे ना त्याचं उत्तर दिलंय ते म्हणजे नरेशने. बॅटिंग केलं, अर्ध काम तर पूर्ण केले, परंतु आता करायच्यात त्या म्हणजे 7 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा आणि 7 चेंडू. शिस्त, परिश्रम आणि संयम या गोष्टी तुमच्याकडे असायला हवा. आणि अगदीच शिस्तीने उतरलेला संघ तो नाव आहे अगदीच पनवेल परिसरातील एक कोळेश्वर कोळीवाडा हे गाव. आणि त्या गावामधील हे संपूर्ण खेळाडू आज संपूर्ण नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून मात्र आज उतरलेत मैदानात. यावेळेस बिहाइंड स्टंप अगदीच बॉल देखील साथ देतोय, नशिबाची साथ. आणि बॉलने मात्र उसळी घेतली बाईकच्या स्वरूपात, माफ करा बॅटकटच्या स्वरूपात. मिळतील धावा 4 अंतिमच्या बॉलवरती. षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31. आणि आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी ज्या ठिकाणी करायच्या त्या म्हणजे 4. या षटकामध्ये जवळजवळ धावा आल्या त्या म्हणजे 23. अप्रतिम बॅटिंग अप्रतिम राहिली. मॅच देखील दमदार राहिली. अमर 11 संघ कौतुक करावं लागेल. टीम कॅप्टन अगदी शर्तीचे प्रयत्न चालू होते, परंतु कुठे ना कुठेतरी मात्र ना कोणाला तरी नक्कीच मागडं पडतं आणि ते पडलंय. जईबच्या गोलंदाजीवरती जवळजवळ 23 धावा आल्या. एक मोठा बॅट्समन नरेश याने करून दाखवला. अगदीच छोटा पॉकेट बडा धमाका. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. अमर 11 टीम विनंती असेल लगेच स्पीडअप करा, कारण की याच्यानंतर आपण टॉप 3
ज्या टॉप 3 मध्ये मात्र कुठला संघ फायनल मध्ये खेळेल आणि माफ करा सेमीफायनल मध्ये खेळेल ते नक्कीच आपल्याला भेटेल. परंतु या आधी जर आपण पाहिले तर 6 चेंडूंची वाट पाहावी लागेल. ज्या ठिकाणी करायच्या धावा 4, ज्या प्रकारचे आपण परीक्षेचे एक्झाम पेपर सोडवतो ना त्या प्रकारे मात्र हा सामना सोडवलाय आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत रिझल्ट हा कुठल्याच गोष्टीचा लावला जाणार नाही. नक्कीच 6 चेंडू आणि करायच्या धावा 4. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 6 चेंडू आणि 4 धावा. स्ट्रायकर एंडला सोन्या. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं अगदी विजयाचा झेंडा रोवत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती चौका ठोकलाय आणि सामना अगदी सहजरित्या जिंकलाय तो म्हणजे टीम कोळीश्वर कोळीवाडा या संघाने. अभिनंदन टीम, खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वाढायला की आपण लगेचच यायचंय आणि खेळाडू येणार नाही याची दक्षता घ्या. विनंती असेल कॅप्टन सोडून कुठलाच खेळाडू येणार नाही. फक्त 3 संघाचे कॅप्टन मोस्तफा रॉयल्स MC